दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नावर महापालिकेची विशेष महासभा चांगलीच गाजली। नगरसेविका हेमलता पाटील यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट सवाल केले। यावेळी आयुक्तांना बोलते करत प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या कामांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नाशिकच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे, नागरिकांना होणारा त्रास आणि रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत विशेष महासभेत जोरदार चर्चा झाली। यावेळी नगरसेविका हेमलता पाटील यांनी केवळ खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित न करता रस्त्यांची कामे नेमकी कशी झाली, कामांची गुणवत्ता कोण तपासते आणि नागरिकांच्या पैशांचा योग्य वापर होत आहे का असे सवाल उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला। सभागृहात त्यांनी आयुक्तांकडून संबंधित प्रश्नांवर स्पष्ट उत्तर मागितले। तसेच प्राधिकरणाने केलेल्या कामांची वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडत संबंधित यंत्रणेच्या कामकाजावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सन्माननीय महापौर आयुक्त साहेबांनी जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे, क्रक्स आहे आजच्या महासभेतलं आणि याच्यावरतीच मला यायचंय। मला तुमची हात जोडून विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांनी हे सगळं कशासाठी केलं तर सुसंवाद राहावा, कामाला गती मिळावी, 2-3 अधिकारी एकत्र येऊन आणखी चांगल्या पद्धतीने ते काम स्पीडअप होईल। इथे तसं होत नाही। कशाला गरज आहे ते कुंभमेळा प्राधिकरण आणखी ही एजन्सी ती एजन्सी बंद करायचं सगळे नाटक आहेत। कमिशनर इथं आपल्याकडे 2 आयुक्त आहेत, अजून IAS दर्जाचे आयुक्त आहेत, गेडाम साहेब आहेत। कशासाठी हे पाहिजे सगळं? त्या डिपार्टमेंटमधनं त्या डिपार्टमेंटमधनं त्या डिपार्टमेंटला इकडून प्रमाणे आली। आता आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे हे सगळं तुम्ही सीएम साहेबांना सांगा की आम्ही अतिशय सक्षमपणे हा कुंभमेळा सगळ्या नगरसेवकांच्या वतीने सांगा की सगळे रस्त्यावरती उभे राहतील, सगळे प्रशासनाला मदत करतील, रात्रीचा दिवस एक करू, आम्ही कुंभमेळा यशस्वी करू। हे सगळे मधले कुठले आणलेत ना बाजार गुंगे बंद करून टाका, सगळं बंद करून टाका। आता आणखी मला एक महापौर आणखी म्हणजे ह्याच अनुषंगाने एक विचारायचे आयुक्त महोदयांना, काय हे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटचं चाललंय? म्हणजे किती क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय चाललंय? कुठे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट काय आढळलं आहे? ह्याचा कॉलेज बोर्ड केव्हा केला होता? केव्हा कॉलेज बोर्डचं कॉम्प्युटरीकरण केलं? कॉलेज बोर्ड आपला हा कॉलेज बोर्डचं जे कॉम्प्युटरीकरण झालंय, कसे फवारे उडतायत पाण्याचे, कारंजे कसे उडतायत, कुठे गेला क्वालिटी कंट्रोल, काय क्वालिटी कंट्रोल लोक काम करतात? आयुक्तांना जावं लागतं जेसीबी घेऊन की हे हा रस्ता काय झालाय? मग कशासाठी 2-2, 3-3 डिपार्टमेंट आहेत? हे डिपार्टमेंट क्वालिटी कंट्रोल करतात की टक्केवारी खातात? माझा सरळ प्रश्न आहे की तिथं काय टक्केवारी चाललेली नाहीये ना? 2% द्या, 3% द्या, 4% द्या असेल तर सांगा। आम्ही आमच्या शहराची कुठल्याही पद्धतीने वाट लावून देणार नाहीये। म्हणजे हे सगळे डिपार्टमेंट आहेत ना महापौर ताई, हे क्वालिटी करतात की आणखी काय कंट्रोल करतात हे बघायची खरंच वेळ आलेली आहे। त्याच्या विचारता आहे त्या प्रश्नाचं उत्तर द्या की क्वालिटी कंट्रोल मध्ये आपला जो प्रोसेस आहे ती कशी आहे? मान्य महापौर, मान्य उपमहापौर, मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य। आपण एक काम करा, आपण कसा हेमलताताई आपला जो क्वालिटीचा विषय आहे रिलेटेड टू NTKMA आणि आपल्यामध्ये NMC मध्ये नितीन पाटील सर बघता, आपण जो निदर्शनास आणून देते मला असं वाटतं बग्गाजी आणि सुधाभाऊंनी पण सांगितलं या विषयावरती। संघाने आयुक्त महापौर यांनी जे सांगितलं की हे सुद्धा आपण कुठेतरी कमी केलं पाहिजे। 2-3 एजन्सी एकमेकांशी त्यांची भांडणं, सगळं कंप्लायन्स करण्यामध्ये अधिकाऱ्यांचा वेळ, आपल्याला काम करायचंय आणि काम करून घ्यायचंय। मी म्हणते महापौर ताई, बोलवा त्या पुणे साहेबांना, बोलवा UP पवारांना, बोलवा पाणी पुरवठ्याची सगळी जुनी टीम, ते काही तुमच्याकडनं मानधन नाही मागणार। बसा सगळे एकत्र, घ्या त्यांचं मत। कुठले AI वाले सगळे पोरं आणले, बरोबर आहे, ते काम करतात, केलं पाहिजे, मुलांना उत्सुकता असते। आहेत आपल्याकडे खूप चांगली मुलं आहेत, कोणाला 50,000 रुपये द्या, कोणाला 1 लाख रुपये द्या, कोणाला 2 लाख रुपये द्या, ते AI सर्वेक्षण करणार, ते सांगणार कुठे कोंडी होणार आहे। अरे आता एवढी कोंडी होते शहरामध्ये, सांगितलं काय त्या AI वाल्यांनी? म्हणजे हे जे आहे ना, हे सगळं पेपर वर्क करणं, ऑफिसमध्ये बसणं आणि कालापुढे म्हणजे हे आपण असा कुंभ करणार, हा डिजिटल कुंभ करणार, मग हा ग्रीन कुंभ करणार। अरे करणार जे फील्डवरती काम करतात त्यांना तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा, त्यांच्याकडनं घ्या। आपल्या के वागची सगळी मुलं करून आहेत खूप चांगली, एक पैसा तुमच्याकडनं घेणार नाहीत, एक पैसा न घेता तुम्हाला चांगले सजेशन देतील। हे
पैसे काढण्याचा धंदा चालू आहे. याला 1 लाख रुपये द्या, याला 2 लाख रुपये द्या, याला 5 लाख रुपये द्या आणि उद्या कुंभमेळा झाल्यानंतर टाटा बाय बाय चालले सगळे पळून आणि आपण लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देत बसणार आहे. महापौरताई, आता मी 3 प्रश्न मांडले आजच्या महासभेवरती. या तिन्ही प्रश्नांवरती उत्तर पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती सोल्युशन निघालं पाहिजे. पहिली गोष्ट, MNGLनी किती रस्ते खोदलेले आहेत, MNGLनी किती पैसे भरलेले आहेत, MNGLचे कुठले कुठले कॉन्ट्रॅक्टर ऑन फील्ड काम करतात, MNGLनी त्या एका ठिकाणी 20 पाईपलाईन फोडून ठेवल्या आहेत, ड्रेनेज पाईपलाईन फोडून ठेवल्या, त्याचं उत्तरदायित्व कोणाकडे, ती कामं कोण कंप्लीट करणार, MNGL करणार का महानगरपालिका करणार, क्वालिटी कंट्रोलचं शहरामध्ये काय काम आहे, क्वालिटी कंट्रोल नक्की काय करतं आणि एवढ्या सगळ्या एजन्सीची गरज आहे का, कुंभमेळा प्राधिकरण काय काम करतं. आणि सुमन पोरे साहेब, तुम्हाला मला पर्सनल घेऊ नका, पण आता हे स्मार्ट सिटीला सर्वांनी मिळून आता एक नारळ द्या, त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र करा आणि स्मार्ट सिटीचा विषय आपल्याकडे समजून टाका. विशेष महासभेत खड्ड्यांच्या प्रश्नांवर नगरसेवकांकडून प्रशासनाला धारेवर धरले जात असताना हेमलता पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेला आणखीन धार आली. आता प्रशासन या प्रश्नावर काय ठोस निर्णय घेते आणि नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.